नमस्कार, सुस्वागतम. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? रात्रीची वेळ आहे, खूप दिवसानंतर ब्लॉग करते. लास्ट मी ब्लॉग बघितला आपला आजीसोबत गेलो होतो, मामाच्या मुलासोबत गेलो होतो आपण राणीबागमध्ये. राणीबाग नॅशनल पार्क थोडं सेम आहे ना, तर तेच तोंडात आलं. तर मग तिकडे खूप जास्त मजा केली आणि आजी घरी सुद्धा गेली त्याच्यानंतर, म्हणजे मामाकडे. सो आता त्याच्यानंतर आपण पुन्हा व्लॉग स्टार्ट करतोय खूप दिवसानंतरचा गॅप नंतर. आणि आज म्हणजे आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल असणार आहे, कारण आपण उद्या कुठेतरी चाललो आहोत. म्हणजे एक स्मॉल ट्रिप आपण बोलू शकतो. तर त्यासाठी आपण चाललो आहोत पुणे. येस, सो आपण चाललो आहोत पुण्याला. आणि आपण म्हणजे मी आणि फक्त भाऊ. आणि हा प्लॅन आमचा सडन ठरलाय. खूप दिवसांपासून होतं ॲक्च्युली की हा पुण्याला जायचं आहे किंवा काय असं वगैरे. पण आता अचानक आज भाऊ बोलला की आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि आपण जाऊया. सो हा सडन प्लॅन आहे. आणि जसं मी एका कोणत्या तरी ब्लॉगमध्ये बोलली होती की आपलं खूप जास्त हा पॅक महिना आहे, म्हणजे लास्टचा महिना पण खूप जास्त हेक्टिक आणि बिझी गेला. त्याचप्रमाणे हा महिनासुद्धा तेवढाच बिझी असणार आहे, कारण लग्न वगैरे आहेत आपल्या फॅमिलीमध्ये. तर त्यासाठी तर आता इकडे सगळी पॅकिंगची तयारी करायची आहे. मी जस्ट उद्या आता जायचं मला पुण्याला आणि मी वॉक पण करून आले, म्हणजे बघा. बट ठीक आहे, मी तर ती थोडी सवय लावते की ॲटलिस्ट डेमधून एकदा तरी वॉक करायला पाहिजे किंवा जे काय असेल ते. मेन असं आहे की जेव्हा गर्ल्स तुम्ही रिलेट कराल या गोष्टीशी, पॅकिंग करणं म्हणजे खूप मोठा टास्क असतो आपल्यासाठी. तर तेच मला करायचं आहे. मी इकडे आता माझ्याकडे अशी बोलतात ना की बॅग पण मी कोणती घेऊ तो विचार करते. तर मी ही वाली बॅग घेणार आहे. सो चलताय भाई. असं जुगाडवाली लाईफ मला जास्त आवडते की तेवढ्यात काय नसेल तर आपण ॲटलिस्ट पटापट ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जुगाड करूया. तर कपडे कोणते घ्यायचे, काय गोष्टी करायच्या ते सगळं. आणि पुण्यामध्ये आपण वन डे स्टे करणार आहोत, तसं पण झालंय डिसाईड. ॲक्च्युली फिक्स नव्हतं की स्टे करायचा, पण भाऊ बोलतोय की आपण स्टे करूया. कारण कसं होतं की आपण एखाद्या ठिकाणी जातो. आता पुणे म्हणजे एवढं पण काही जवळ नाहीये, भले 3 तासाचं अंतर आहे किंवा जे काही असेल, पण तरी पण इतकं जवळ नाही की आपण वन डे परत रिटर्न येऊ. तिथे आपल्याला राहायचं आहे, गोष्टी थोड्याशा एक्सप्लोर करायच्या आहेत. त्याचे सगळे व्लॉग्स मला पाहायला मिळतील आपल्या दोन्हीही चॅनलवर, इकडे सुद्धा आणि मंदार आंबोकर ब्लॉग्स मोठ्या चॅनलवर सुद्धा. सो तुम्ही नोटिफिकेशन बेल आत्ताच ऑन करा आणि सबस्क्राईब करा ज्याने सबस्क्राईब नसेल केलं. इंस्टाग्रामवर मी खूप ॲक्टिव्ह असते, मंदार पण ॲक्टिव्ह असतो, तिथे तुम्ही फॉलो करा. मी लिंक दोघांची पण डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर आता हेच मला कळत आहे की माझं कपाट पूर्ण असं खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे कळत नाही की सुरुवात कुठून करू. बट फक्त आपल्याला एकदम कमी कपडे घ्यायचे, जास्त कपड्यांची आपल्याला हेवी बॅग आपली करायची नाही आहे, लगेच जास्त करायचं नाही आहे. तर त्यासाठी बघूया आपण. लेट्स गो टू पॅकिंग. रात्रीचे बरोबर 10 वाजलेत. सकाळी आपल्याला उठायचं आहे शार्प 3 और 3:30ला. बघा आता किती तास राहिलेत आणि आता पॅकिंग आपली आता सुरू होते. एनिवेज चला, असं सडन प्लॅन घडतात, त्यात काही मोठी गोष्ट नाही आहे, ॲडजस्ट करायचं. पहिले तर जीन्स, माझं पहिले लक्ष नेहमी जीन्सवरच जातं. ओके, जीन्स आणि टी शर्ट हे खूप कम्फर्टेबल आहे, कुठेही तुम्ही त्याच्यासोबत ट्रॅव्हल करू शकता किंवा ते मॅनेज होतं गोष्टी. राईट ना ओली, एकदम कम्फर्टेबल. आणि मला ते जास्त म्हणजे ड्रेस किंवा असे दुपट्टेवाले वगैरे खूप आवडतात, पण ते पर्टिक्युलर ठिकाणी. असं तुम्ही बाहेर जाल वगैरे तर जीन्स अँड टी शर्ट किंवा जीन्स अँड कुर्ता इज बेटर ऑप्शन. तर त्याच्यावरती काय घालूया आपण? ये भी ढूंढना पडेगा. काय एसिडिटीची गोळी खाऊन घेऊन जा. हां, आणि डोक्यामुखाचं वगैरे डोलो गोळी. हो, सगळे मम्मी बोलते गोळ्यावरी घेऊन जा. कारण भाऊला कालच डॉक्टरकडून आणले, त्याच्या पायात पण चमक भरली होती. त्याला मी सारखं विचारते की तुला जमेल ना. मम्मीचं पण तेच आहे, कारण तिथे जर तब्येत वगैरे काय असं दुखायला नको वगैरे जास्त, तर त्याचसाठी सगळा विचार करून जावं लागतं. परत आपल्या याच महिन्यात लग्नसुद्धा आहे, तर त्याची अजून तयारी बाकी आहे. सगळ्या गोष्टी अशा वरचेवर सुरूच आहे. ओके हां, हे पहिले बॅग घेऊया. सॉरी, हे पसारा इग्नोर करा, हे मी पुन्हा लावणार. कारण माझं ते आहे ना, एक महिन्याला असं हे सगळ्या गोष्टी बिघडत असतात. म्हणजे ते कोणाचं सेट नसेल असं मला वाटतंय. माझं तरी सेट नाही राहत, गोष्टी अशा बिघडत असतात. हे आहे पाऊच आपल्या चार्जरसाठी. त्याच्यामुळे हलके फुलके कपडे घेतलेले बरं. तसं तर काही वजनच नाही होणार, कारण जीन्सवर घालायलाच नाही घेणार आहे. कशाला लय वजन? एक फ्रॉक घेतला, ब्लॅक वाली काळी पॅन्ट न्यायची, वरती न्यायची टी शर्ट.
सनस्क्रीन इज व्हेरी इम्पॉर्टंट. थोपून थोपून लावावे लागणार आहे. जीन्सवर एक जोडी झालं आपलं डन. हा आहे जस्ट तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मिनी ब्लॉगमध्ये किंवा आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये फ्रॉक. आणि हे पिंक शर्ट आहे जे मी बऱ्याचदा घालते, जे आपण आता राणीच्या बागेत सुद्धा घातलं होतं. म्हणजे मी तर ते एक आहे. म्हणजे किती जोडी झाले, 1 2 3 4. जाताना आणि येताना काहीतरी लागेल ना आपल्याला. भाऊला सांगितलं कम्प्लीट तू सोफ्यावर काढून ठेव तुझ्या काय काय गोष्टी आहेत, आणि तिकडे मी माझ्या टीपॉयवर सगळ्या गोष्टी काढते. म्हणजे दोघांना पण कन्फ्युजन नाही होणार कोणाचं कुठे. आणि त्याला म्हटलं सेपरेट पॅकिंग कर. तुला नाही माहिती आता शोधतोय, आहेत ते घेऊन जा, नंतर घे नवीन. याला काय अर्थ आहे? आहेत ते घेऊन जा नवीन. होते ते कुठे? ओ ताई, तुम्ही पण तुमच्या कपडे शोधा. ऐकलंस का? नसतील भेटत ना आता, सोडून घे विषय. अरे माझ्याकडे काहीच नाहीये. तिकडे जातोस ना, तिकडे जातोस घे ना लेका. हे एक जोडी सॉक्स आहेत माझे तेवढेच. माझी उंदीर घेऊन गेला. उंदीर मांजर पकडी. ए भाई मला प्लीज माहित नाही. अरे असं नसतं यार. ऐक ते पॅकेट मध्ये होते ना सॉक्स, बघ तुझे पॅकेट मध्ये होते तेवढंच मला आठवते. त्याच्यामध्ये कुठे आहेत? मध्ये पॅकेट मधले मी सगळे वापरले होते, पण त्याच्यानंतर मला एकदा पण कसम एकदा पण नाही भेटले. इकडे खाली शोधले का? तुझे ग्रे वाले वगैरे आहेत ना, कोणता कलर होता? ते नाहीयेत, त्या क्वालिटीचे नाहीयेत. आपल्या टॉपचा विषय जाऊ दे आता, राहू दे. शोधलं का? ते नाही, ते काय पाहिजे नसतील ना, मास्क वगैरे घेऊन जा. नसतील तर इकडं निळं मास्क कुठे आहे तुझं? धुवायला टाकलेलं असेल. एक निळं बघा येतं याला कपाटाला अडकवली पाहिजे असं जुनं. पॅकिंग करताना विचारायला की बॉक्स मध्ये घेऊया काही, की आपण असं म्हणजे ह्याच्यामध्ये घेऊया पूर्ण अशा बॉक्स मध्ये ट्रान्सपरंट. कळत नव्हतं म्हणून विचार केला की आपण छोट्याशा बॉक्स मध्ये घेऊया इयरबड्सच्या. आणि आता मी खोललं नाही, एक गंमत दाखवते. तुला पण आश्चर्य वाटेल त्या गोष्टीचं. हे थांबा मी तुम्हाला नीट दाखवते. हे असं आणि पॅक पूर्ण. आणि हे मी असं ओपन केलं जस्ट, कारण बॉक्स रिकामा पाहिजे आपल्याला. ओके. आणि याच्यातून काय मिळालं असेल मला, सी त्याची पिन इयरबड्सला लावायची, चार्जिंग करायची. म्हणजे ही आत्ता मला दिसतेय. एनिवेज यार काय बोलणार, पण ते हे पूर्ण बंद झालंय इयरबड. हे ठेव ना तिथे. हे पूर्ण. बेबी काम डाऊन, काम डाऊन. बोलली असती भरपूर काही, बट ठीक आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ. तर हे मिळालेलं आहे. तर याचं ह्याला कुठे लावू मी आता? ठीक आहे, कानात घाल. आता याच्यामध्ये काय काय ठेवू मी? काहीच येणार नाही याच्यामध्ये. ना सनस्क्रीन येणार, ना काही फिट बसणार. सो मी आता डिसाईड करते असं की आपण ह्याच्यामध्येच घेऊया. हे असं पूर्ण चपट होईल, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काढून घेऊया. वाकून बघायची गरज नाहीये, डायरेक्ट फ्रेम मध्ये ये ना तू. जे बोलू शकतोस. आपलाच मिळून एकत्र ब्लॉग आहे हा. हाय, ओनली हाय. नेल पेंट किती भारी कलर ना, रेड. असं मी रेड लावली आहे, पण आता ही मला काढायची आहे, दुसरी लावेन. नाही तर मग ठीक आहे, राहू दे. आहेत बऱ्यापैकी. ओके ओके. हे तर हवंय आपल्याला. हे सगळं कधीच आहे? हे लास्ट आपण वेडिंग अटेंड केलं होतं तेव्हाच सगळं आहे. मी अजून रिकामा नाही केले, कारण हे ह्याच्यामध्ये सेफ राहतं. सो आता मला ते खाली करावं लागेल, कारण आता आपण ट्रॅव्हल करणार आहोत. ही पण लिपस्टिक इतकी भारी आहे ना, बट ह्याचं म्हणजे हे डार्कनेस इतका आहे ना की बापरे बाप, खूप खूप जास्त डार्क आहे. एकदम किंचित म्हणजे मुंगी एवढी घेतली डॉट फक्त, तरी पण इनफ आहे. सो हीच मी लावलेली, आता पुसली. एक एक करून सगळं कंप्लीट करते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर हे मी असं बोलत राहिले आणि काढते नाही ना, हा ब्लॉग खूप मोठा होईल. मम्मी झोपले म्हणून मी स्लो बोलते. मी बोलले होते की इतकं सारं पॅक नाही होणार, आपण असं मस्त चपटा करू, पण तसं नाही झालं. काय झालंय सगळं, काय काय घेतलंय, सगळं काही पॅक झालंय बघा. ठीक आहे, जाऊ दे. आणि हे आपले इतके कपडे डन झालेले आहेत. म्हणजे खुर्ची भरून नाही आहेत, बट घड्या केल्यानंतर कमी होतील. म्हणजे बेसिक गोष्टी घेतलेल्या आहे, जास्त असं काही घेतले नाही आहे. एकाच जीन्सवर 2-4 जोडी कपडे, दॅट्स इट. आणि एक ड्रेस आणि कुर्ती वगैरे अजून काय काय डन. ते सगळं घडी वगैरे करून टाकते पटापट.
रात्रीचे 12 वाजले, सगळी पॅकिंग करून झालेली आहे फायनली. तरी छोटं मोठं काही ना काही राहतंच, पण ते ठीक आहे, उद्या सकाळी ते करता येईल. म्हणजे केसांचा ब्रश झाला किंवा अजून काय झालं त्या सगळ्या गोष्टी. आणि फायनली पॅकिंग झालेली आहे. आता खूप झोप आलेली आहे आणि तुम्ही पुढचे येणारे ब्लॉग्स नक्की बघा. त्यासाठी थोडासा वेट करा. मे बी आपण फक्त 2 दिवस म्हणजे 1.5 दिवस फक्त आपण राहणार आहोत. त्याच्यानंतर मग मी कदाचित पोस्ट करेन, पण तुम्ही थोडंसं वेट करा, कारण एडिटिंग वगैरे तिकडे पोस्ट करणं मला थोडं पॉसिबल होणार नाही त्यासाठी. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. हा फक्त असा पॅकिंगचा आणि एक्साइटमेंटवाला व्हिडिओ होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि पुन्हा भेटूयात नवीन येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ट्रॅव्हलपासून सगळे व्लॉग असणार आहेत आपले. उद्या उठायचं आहे 3 वाजता आणि तिथपासून आपली जर्नी सुरू होणार आहे. पुण्याला जायला मी नेहमीच एक्सायटेड असते. म्हणजे पुणे हे बोलू शकतो माझ्या खूप जवळचं आहे. पुणे आमच्यासाठी रोजचंच आहे, पण तरी पण माझी एक्साइटमेंट लेवल खूप जास्त आहे, कारण आपल्याला फिरायचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी. सो येस, आजचा व्हिडिओ इथेच सांगतो. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर ऑल. बाय.